झटपट पण स्वादिष्ट अशी लसुणी भेंडी रेसिपी आपण बघणार आहे। नमस्कार, मी स्वाती सोनाज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप अगदी मनापासून स्वागत करते। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा। तर बघा, इथं अशी भेंडी घेतलेली आहे अर्धा किलो, 500 ग्रॅम, मस्त ताजी ताजी, छान स्वच्छ धुवून घेतली आणि पुसून घेतली आणि बघा कट करून घेतली। हिरवी मिरची घेतली 5 ते 6, ती कट करून घेतली। 7 ते 8 लसूण पाकळ्या घेतल्या, त्याही कट करून घेतल्या। आता बघा कढई ठेवली गॅसवर। कढई तापल्यानंतर 2 ते 3 पड्यात तेल टाकलं। त्यानंतर तेल तापल्यानंतर जिरं मोहरी टाकलं। जिरं मोहरी छान तडतडल्यानंतर लसूण पाकळ्या ज्या आपण कट करून घेतल्या होत्या त्या टाकून घेतल्या। भरपूर लसूण घालायचा, खूप सुंदर ही लसूण भेंडी लागते आणि झटपट होते बरं का। आणि हिरवी मिरची टाकून घेतली बघा आता मस्तपैकी। हिरव्या मिरचीची खूप छान लागते। कांदा वगैरे काही न वापरता तुम्ही अशी झटपट मस्त भेंडी बनवून बघा, गरमागरम खायला अप्रतिम लागते। तर आता बघा भेंडी पण मी टाकून घेणार आहे आणि झटपट होते। मुलांची तर खूपच आवडती आहे। कुणाकुणाला अशी भेंडी आवडते मला नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि बघू शकता आता मी मस्त मिक्स करून घेत आहे भेंडी। आणि छान असं अजिबात चिकट वगैरे काही होत नाही, फक्त स्वच्छ छान धुवून पुसून घ्यायची। आणि आता बघा मी एकसारखं मिक्स करून घेत आहे। तर मैत्रिणींनो, तुम्ही कशा प्रकारे बनवतात हेही मला सांगा। पण अशी साधी सोपी लसूण टाकून आणि नुसती हिरवी मिरची टाकून झटपट भेंडी कुणाकुणाला आवडते सांगायला मात्र विसरू नका। आणि आता बघा मीठ टाकून घेतलं मी एक वाफ काढून, आणि मीठ टाकल्यानंतर आता परत परतवून घेत आहे मी। छान असं मिक्स करून घेत आहे आणि बघू शकता तुम्ही आधी थोडंसं मोठ्या गॅसवरच मी परतून घेत आहे, नंतर मध्यम गॅस करणार आहे आणि मस्त मग लगेच वाफ येते। आता मध्यम गॅस करून घेतला आणि बघा मी थोडंसं झाकण ठेवलं, म्हणजे भेंडी बघा मस्त छान शिजून आली आणि किती छान झालेली आहे। तर मैत्रिणींना तुम्हाला ही लसूण भेंडी साधी सोपी जर आवडली असेल तर मोठ्या मनाने मोठ्या प्रेमाने लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। मस्त हिरवीगार अशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि बघू शकता अशी गरमागरम भेंडी खायला अप्रतिम लागते। नक्की बनवून बघा आणि कशी वाटली रेसिपी, अगदी साधी सोपी, नक्की मला सांगा। तुम्ही कुठून रेसिपी बघत आहात मैत्रिणींनो तेही सांगा। आणि रेसिपी प्लीज पूर्ण बघा, ॲडसहित बघा, हाईप डन करायला विसरू नका कुणीही। आणि या मग तुम्ही पण भेंडी खायला अशी गरमागरम। कुणाकुणाला गरमागरम भेंडी आवडते नक्की मला सांगा। तर बघा मस्त, आणि कोथिंबीर तर छानच लागते भेंडीमध्ये। आणि असं छान असं नंतर मग एकदाच वाफ काढली, नंतर झाकण ठेवायचं नाही, कारण मग भेंडीचा कलर बदलतो नंतर झाकण ठेवल्यानंतर। अशी हिरवीची हिरवी भेंडी राहायला पाहिजे। तर बघू शकता मस्त तयार झालेली आहे भेंडीची भाजी। आणि यासोबत तर मला ज्वारीची भाकरी आवडते। कुणाकुणाला आवडते नक्की सांगा मैत्रिणींनो। तर सॉरी, हा व्हिडिओ थोडासा रिपीट झाला त्याच्यामुळं मग कोथिंबीर तुम्हाला वाटेल किती वेळेस कोथिंबीर टाकली तर रिपीट झाला हा थोडासा माझ्याकडून, नंतर मला कळालं। पण असो, सॉरी, क्षमा असावी। तर बघा आता या तुम्ही पण भेंडी खायला। तयार झालेली आहे आपली भेंडीची भाजी। भाकरी बनवलेली आहे मी, ज्वारीच्या भाकरी मस्त अशा छान। तुम्हाला चपाती आवडत असेल तर चपाती खा। आता चौथ्यांदा कोथिंबीर टाकत आहे मैत्रिणींनो। तर सॉरी बरं का, व्हिडिओ रिपीट झालेला आहे, मलाच हसायला आलं नंतर बघूनच। तर चौथ्यांदा कोथिंबीर टाकलेली आहे। श्री स्वामी समर्थ। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।